मसाला मसाला म्हटलं ना, आपल्याकडे आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात मसाला उपलब्ध असतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीने मसाले बनवतात. मसाल्याचे कंपनी आहेत आणि मसाला टिकवण्यासाठी कीटनाशकाचा उपयोग भरपूर त्यांनी प्रमाणात केलेला असतोय. त्यामुळे आता न्यूजमध्ये चालू आहे बघा, काही कंपन्या बॅन होत आहेत. तर खरेदी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतोय, कारण आपल्यासनी मसाले बनवता येत नाहीत. तर सर्वांनी आजपासून मसाले घरीच बनवायचे आहेत. त्यासाठी मी आज व्हिडिओ हा घेऊन आलेले आहे, मसाले कसे बनवायचे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी खडे मसाले सगळे कशा पद्धतीने भाजून घ्यायचे ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे. हा व्हिडिओ मोठा झालेला आहे, तरी पण सर्वांनी अवश्य व्हिडिओ हा पाहावा, कारण व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि आपल्या शरीराला चांगला आहे. नमस्कार, मी सुरेखा पाककलामध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला आपण पाहूया मसाले कसे भाजणी करायचे. हे धने स्वच्छ नीटवाट करून घेतलेले आहेत बघा, हे अशा पद्धतीने. आता मी हे जास्त प्रमाणात धने घेतलेले आहेत, कारण आपण मसाल्याचे भरपूर प्रकारात बघणार आहोत मसाले. आता कढई मोठीच घ्यायची, धने जास्त असल्यामुळं. आता हे धने आपण व्यवस्थित खमंग मंद आचेवर असं भाजून घ्यायचं. ह्याला अजिबात करपू द्यायचं नाही आणि मसाले भाजताना कंटाळा करून घ्यायचा नाही, महत्त्वाचं आहे. मंद आचेवर व्यवस्थित खमंग सुगंध सुटेपर्यंत धने आपण भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघा, त्याचा कलर पण बदलतोय, हे लक्ष द्यायचं. आणि ह्याला सुगंध सुटला की काढून घ्यायचं आहे आपण. आता हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं बघा, अशा पद्धत सारखं हलवत राहणे. धने भाजत गेल्यानंतर बघा, ह्या धन्यासनी गोल्डन कलर आला ना, अशा पद्धतीनं मग हे आपण काढून घ्यायचं. म्हणजे आपले धने भाजलेत हे लक्षात घ्यावं. आपण हे आता काढून घेऊयात. आता अशा प्रकारे हे धने काढून घेऊन ह्याला गार करून घ्यायचं. हे गार होऊ देत धने. आता ज्या पद्धतीने आपण धने स्वच्छ करून नीटवाट करून घेतलेले आणि आपण ते खमंग भाजून घेतले, अशाच पद्धतीनं जिरेही मी इथं स्वच्छ करून घेतलेत बघा. हे पण आपण आता भाजून घेऊयात. असंच त्याच पद्धतीनं मंद आचेवर. आणि हे मसाले वगैरे भाजताना जाडबुडाचीच कढई घ्यायची, म्हणजे आपले मसाले करपत नाहीत. आता जिरे मी घातल्यानंतर याचा कलर बघा पांढरा शुभ्र आहे. आता हे जिरे कसे ओळखायचे बघा, ह्याचा कलर बदलत जातोय. जसं जसं भाजेल ना आपण, तसं ह्याचा कलर पण बदलतोय आणि ह्याला वास पण छान येतोय बघा. सतत हलवत राहायचं, ठेवून असंच जिरे वगैरे मसाले असेच ठेवून थांबायचं नाही. सतत हलवल्याने सगळीकडून मसाले भाजून निघतात. हे बघा, तुम्ही पाहू शकताय जिऱ्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे आणि हे चटचट आवाज यायला लागलाय ना. हे अशा पद्धतीने आवाज आला की हे जिरे आपले भाजून झालेत हे लक्षात घ्यावं. आता आपण हे जिरे काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने जिरे आपण भाजून घेतलेत. दालचीन, आता दालचीन पण आपण भाजून घेऊयात. कढई ठेवली होती मी, गरम झालेली आहे. त्याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं. दालचीन भाजताना हे बघा, तुम्हाला व्हिडिओत दिसते की नाही काय माहीत नाही, धूर येतोय बघा ह्याला जास्त करून, म्हणजे हे लगेच भाजलं जातंय. ह्याला हलवत राहून धूर आला ना आणि खमंग वास येतोय बघा. ह्याला हा वास आला की काढून घ्यायचं, म्हणजे ही दालचीन आपली भाजलेली आहे. काढून घेऊया. आता हे आहे लवंग.
आता हे लवंग पण आपण भाजून घेऊयात. हे जे मसाले आहेत ना हे लवकर भाजले जातात. ह्याला व्यवस्थित हलवून लवकर परतून घ्यायचं. ह्याला धूर पण येतोय सेम तसंच दालचिनीला जसं येते ना तसं. आणि हे फुगतात ह्याच्यामध्ये. कोणताही मसाला भाजताना कोरडाच भाजून घ्यायचा, तेल वगैरे वापरायचं नाही. तुम्हाला व्हिडिओत दिसते की नाही काय माहीत, खरं हे लवंग असे फुलतात ह्याच्यामध्ये भाजते वेळी बघा. आता हा आहे हिरवा वेलदोडा, हा पण आपण भाजून घेऊयात. हा वेलदोडा भाजताना ना कापडाने जरा प्रेस करायचं, कापड फिरवायचं ह्याच्यावर, म्हणजे हे फुलतात बघा. दिसतात तुम्हाला व्यवस्थित बघा. हे बघा तुम्ही पाहू शकता वेलदोडे फुललेत बघा, एकदम टुमटुमीत झालेत. असे झाले की हे भाजले असे समजावे. हे बघा. आता हे आपण काढून घेऊयात. हे आहेत काळी मिरी, काळी मिरी पण भाजून घेऊयात. त्याला पण मंद आचेवरच व्यवस्थित हलवत भाजून घ्यायचं. काळी मिरी पण जसं जसं ह्याला ताव लागेल ना तसं तसं ते फुलतात. आता काळी मिरी पण भाजून झालेली आहे बघा. ह्याला पण असा भरपूर धूर येतोय आणि चटचट आवाज येतोय. असं झालं की हे काळी मिरी भाजलेत असं समजायचं आणि हे काढून घ्यायचं. हे तीळ आहेत, व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेत बघा. हे व्यवस्थित पाकडून घ्यायचं, आळ्या वगैरे लागलेल्या असतात ह्याला. मी आता हे स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता हे पण भाजून घेऊयात. तीळ अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं. लगेच भाजतात तीळ, सतत हलवत राहायचं आणि ह्याला चटचट आवाज येतोय बघा असा. तीळ फास्ट भाजून निघतात. जास्त करपू देऊ नका. करपलं की कसं आहे त्याचा स्वाद बदलतोय आणि कडवटपणा एक तयार होतो याच्यामध्ये. म्हणून व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं. सर्व मसाले असेच मंद आचेवर भाजून घ्यायचे. कोणताही पदार्थ ह्यातला करपून घ्यायचं बोलायचं. कोणताही पदार्थ ह्यातला करपू द्यायचा नाही. अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं. तुम्ही पाहू शकताय हे बघा तीळ भाजलेला आहे. असा गोल्डन कलर आला ना आणि ह्याला पण खमंग असा वास येतोय बघा तीळ भाजले की. आता आपण हे तीळ काढून घेऊया. आता हा मोठा वेलदोडा आहे. ह्याला कोण मोठा वेलदोडा म्हणतात, कोण मसाला वेलदोडा म्हणतात. आता हे पण आपण भाजून घेऊयात. वेलदोडा आला ना त्याला थोडं कापडाने प्रेस करायचं, म्हणजे ते छान फुलतात. जसा हिरवा वेलदोडा पण मी असं दाबून फुलवलं बघा, तसं हे पण दाबून फुलवायचं. तुम्हाला व्यवस्थित दिसते की नाही काय माहीत नाही, खरं प्रत्यक्ष तुम्ही जर घरी करून बघितला माझ्या पद्धतीनं तर तुम्हाला हे फुलतेले दिसतील बघा. हे बघा हे असे टमटमीत फुगले ना सगळे की हे मसाला झालेला आहे म्हणून समजायचं आणि काढून घ्यायचं.
हे तुम्ही पाहू शकता बघा, हा वेलदोडा आता फुटलाय बघा इकडून. हे असे फुटतात पण, हे बघा हे असे फुटले की काढून घ्यायचे. आता हे आहेत बडीशोप. आता हे पण स्वच्छ नीटवाट करून घ्यायचं आणि हे पण भाजून घ्यायचं. तुम्ही म्हणत असणार ना बडीशोप पण घालतात मसाल्यामध्ये. सगळं घालतात. कशा पद्धतीने घालतात, कशात घालतात, तुम्हाला हे पण मी दाखवणार आहे. आता फक्त भाजणी चालू आहे आपली. भाजणी कशी करून घ्यायची हे बघून घ्या व्यवस्थित. पुन्हा एकदा सांगतो, सगळे मसाले मंद आचेवरच भाजून घ्यायचे, अजिबात करपू द्यायचे नाहीत. बडीशोपचा पण कलर बदलतोय आणि ह्याला पण सुगंध येतोय छानपैकी असा. ह्याला असा गोल्डन कलर येतोय बघा, करपूस असा कलर आला ना की हे बडीशोप आपण काढून घ्यायचे. आता हे आहेत मेथ्या. मेथ्या पण आपण भाजून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणणार मेथ्या किती कडू असतात आणि हे मसाल्यामध्ये वापरायचं, ह्याच्याशिवाय चवच येत नाही. काही मसाल्यामध्ये मेथ्याची पूड पडली जाते, म्हणून मेथ्या वापरायच्या. ह्या कोणत्या मसाल्यामध्ये वापरतात हे पण मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं. मेथी पण भाजता भाजता असे फुलतात बघा. ह्याचा कलर पण गोल्डन येते बघा. पहिला घातलं तेव्हा पिवळा होता, हळूहळू याचा गोल्डन कलर यायला लागला आहे. असे गोल्डन कलर असा खळखळ याचा आवाज आला ना समजायचं हे मेथी भाजून झालेत. हे आता काढून घेऊयात. जास्त करपूस जर भाजला ना आणखीन कडवटपणा येतो आणि चांगलं लागत नाही. हे बघा हे आता झालेलं आहे. ह्याचा वास पण कडवट असा वास येतो भाजले की. आता हे काढूयात. आता हे शहाजिरे आहेत. हे जिऱ्यामध्ये 2 प्रकार असतात. पहिल्यांदा आपण घेतलो ते जिरे, आता हे शहाजिरे. आता हे आहे नागकेशर. हा पण मसाल्यातला एक प्रकार आहे बघा. कुणाला याची नावं माहीत नसतील तर ह्याला नागकेशर म्हणतात. हे पण लवकर भाजून होते बघा. त्याला पण व्यवस्थित पटपट हलवायचं असं. कोणताही मसाला असा ठेवून थांबायचा नाही बघा, सतत हलवत राहायचं. हे बघा हे मसाला आता फुललाय बघा. आता हे काढून घेऊयात. आता हा मसाल्यातला त्रिफळा मसाला म्हणतात त्याला. हे अशा पद्धतीनं असतंय बघा. ह्याला मध्ये बी असत्या. हा असा फुललेला असतोय बघा. ह्याला त्रिफळा म्हणतात. हे पण भाजून घेऊयात. आता हे पण काढून घेऊया. हे बघा ह्याला बदाम फूल म्हणतात. हे अशा पद्धतीने असतात हे मसाले. आता हे भाजून घेऊयात आपण. ह्याला पण थोडा कपड्याने प्रेस करायचं, म्हणजे हे पण छानपैकी असे फुलतात. आता हा जो मसाला आहे ना ह्याला कोण दगडफूल म्हणतात, कोण दोंडे फूल म्हणतात. हा एकदम पातळ असतोय बघा हे अशा पद्धतीने. आता हे पण भाजून घेऊयात आपण. हा मसाला खूप चांगला आहे. हे दगडफूल ह्याच्याने काळा मसाला खूप छान होतोय. आणि हे जे दगडफूल आहे ना ह्याच्याने मी एक भरून वांगी केलेली आहे बघा. त्याच्यामध्ये हा मसाला वापरायचा आहे. खूप छान भाजी लागते ती. तुम्ही जर अजून नवीन असाल, माझ्या व्हिडिओला बघत असेल, कुणी तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो अवश्य व्हिडिओ बघा. खूप छान भाजी होते. तर
अशा पद्धतीने भाजी तुम्ही करून बघा, घरात सगळ्यांना आवडेल. अशा पद्धतीचे हा मसाला आहे. हा मसाला भाजताना पण ह्याचा सुगंध खूप छान येतोय बघा. आता हे भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात आपण. आता पुढचा आयटम आहे खसखस. आता हे पण भाजून घेऊयात. मसाल्यातला सगळ्यात महाग वस्तू खसखस आहे. आता हा आहे ओवा पण भाजून घ्यायचा. आता जो मसाला आहे ना, हा आहे रामपत्री. ह्याला रामपत्री म्हणतात. आणि अशाच प्रकारे आणि एक असतो, हा डार्क आहे आणि दुसरा असतोय तो फेंट असतोय. आता हे आपण भाजून घेऊयात. पहिला हे भाजताना लक्ष द्या, थोडं दाबून भाजून घ्यायचं. लगेच ह्याला तेल सुटते. तेल सुटल्यामुळं लवकर जळते, म्हणून फास्ट हात फिरवून काढून घ्यायचं. हे उलटसुलट करत भाजून घ्यायचं. ह्याला थोडं दाबायचं असं. आता हे भाजून झालंय, काढू घ्या. हे बघा, हे अशा प्रकारे फुलते आणि असं तेलकट सुटते ह्याला, म्हणजे हे आपलं भाजून तयार आहे. आता हा जो मसाला आहे ना, हा जायपत्री आहे. हा रामपत्री आपण पहिला बघितलो, हा डार्क आहे बघा. ह्याला अशी जाळी जाळी असते हा मसाला, आणि हा जरा सुटा सुटा असतोय. हे अशा प्रकारे मसाले आहेत. हे दोन्ही बहिणी बहिणी असं मी समजतोय. तुम्ही काय समजताय मला माहीत नाही, अवश्य कमेंट करून कळवा. आता हे आपण जायपत्री भाजून घेऊयात. ह्याला पण थोडा असं दाबून फडक्याने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हे लवकर फुलतात. ह्याला पण तेल सुटतच असते. सेम दोन्ही काम करते. मसाल्याची नावं पण किती छान आहेत बघा. कुणाला अजून माहीत नसेल, काय नसेल, तर अवश्य माझे व्हिडिओ व्यवस्थित बघत जावा. नवीन कोण शिकाऊ असतील ना, त्यांना खरोखर खूप छान माहिती दिलेली आहे बघा मी. आता हा मसाला पण भाजून झाला आहे. आता हे आहे जायफळ. जायफळ मी अशा पद्धतीने फोडून घेतले. आता हे फोडून घेतलेलं आपण भाजून घ्यायचं आहे. फोडून भाजून घ्यायचं, असंच अखंड भाजता येत नाही आपल्यासनी. हे जायफळ आहे. मी नाव सांगितलं नाही, असंच कुटून घ्यायचं म्हटलं. हे जायफळ आहे. आता हे काढून घेऊयात, भाजून झालेलं आहे. आता ही तमालपत्री आहे बघा. ही तमालपत्री मी असे तुकडे करून घेतल्यात. आता हे म्हणजे भाजायला बरं पडतंय, म्हणून मी तुकडे करून घेतले. हे भाजून घेऊयात आपण. याच्यासाठी मोठी कढई ठेवलेली आहे, जे व्यवस्थित आपल्याला परतवता यायला पाहिजे. आता ही तमालपत्री पण भाजून झालेली आहे बघा. दिसतं तुम्हाला, अशी गोल्डन कलर पानं झालेली आहेत. अशा प्रकारे भाजून घ्यायचं. आता हे काढून घेऊयात. आता ही आहे हरभऱ्याची डाळ. ही पण आपण खमंग भाजून घ्यायची आहे. ही पण आपल्यासनी लागणार आहे मसाल्यामध्ये. डाळी पण मंद आचेवरच भाजून घ्यायचं. आता हरभऱ्याची डाळ पण भाजून झाल्या, ही काढून घेऊयात. आता आपण उडदाची डाळ पण भाजून घ्यायची आहे. याला पण आपण खमंग अशी भाजून घ्यायची डाळ. डाळ मी नीट करून ठेवली होती कॅरीबॅगमध्ये बांधून, म्हणून वतल्या. तुम्ही डायरेक्ट आणून घालू नका, स्वच्छ करूनच घाला भाजायला. उडदाची डाळ पण खमंग भाजून झालेली आहे. ह्याला पण वास छान येतोय बघा भाजल्यानंतर, आणि ह्याला चकाकी येते. अशा पद्धतीने ही डाळ भाजून तयार झालेली आहेत. तर तुम्ही इथं पाहू शकता बघा, सर्व मसाल्यांची मी व्यवस्थित अशा पद्धतीने भाजणी करून घेतलेली आहे. आता ह्या भाजणीची आपण पूड करून घ्यायची आहे. ही पूड आता मी
जर चालू केलं तर मिक्सरचा आवाज येणार, शेजार पाजारांना त्रास होणार. त्यामुळे हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवणार आहे. दुसऱ्या भागामध्ये ह्याची पूड करून मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आपण का बनवायला लागलोय, का करायला लागलोय ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती व्यवस्थित दाखवेन. असेच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येईन. तर स्वस्त राहावा, मस्त खावा. धन्यवाद.